जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचा महसूल विभाग म्हणून चाळीसगाव तालुक्याचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं। तालुक्याच्या आर्थिक प्रगतीचा प्रमुख भाग आणि शेतकऱ्यांसाठी संजीवनी म्हणजे गिरणा नदी। तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणजेच गिरणामाई अशी ओळख निर्माण झाली असतानाच गेल्या काही महिन्यांपासून या गिरणामाईचे लचके तोडून स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम काही वाळू माफिया करीत आहे। चाळीसगाव तालुक्यातील रहीपुरी जामदा शिवारातील गिरणा नदी पात्रातून शासनाच्या नियमाला डावलून हजारो लाखो ब्रास वाळू उत्खनन सुरू असून वाळू आणि नदीमुळे सुजलाम सुफलाम असलेल्या गिरणा शिवारातील शेतकरी आणि शेतीला देशोधडीला लावण्याचा उद्योग सर्रासपणे सुरू आहे। शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून गिरणेचं वस्त्रहरण वाळू माफिया करत असून कायद्याची सर्रास पायमल्ली बघायला मिळते। हे माफिया इतके मुजोर आहेत की कायदा तर दूरच पण स्थानिक शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना देखील जुमानत नाही। दररोज संध्याकाळी 6 ते 6 वाजेपर्यंत मोठमोठे डंपर आणि ट्रॅक्टरनं गिरणा नदी पात्रातून वाळूची लूट केली जाते। यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडतच आहे, परंतु स्थानिक शेतकऱ्यांना देखील भविष्यात शेतीसाठी आणि पाण्यासाठी पाण्याच्या टंचाईला सामोरं जाण्याची वेळ आली। या वाळू माफियांना शासन प्रशासन कोणाचंच भय राहिलेलं नसून राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे। या विरोधात जामदार रहीपुरी भवाळी भौर भोरखेडा मेहुणबारे येथील स्थानिक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। जर का येत्या आठवड्याभरात हे सगळं थांबलं नाही तर शेतकरी आमरण उपोषणाच्या तयारीत असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलंय। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।